महाराष्ट्रातील संतांवर आधारित 25 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. संत ज्ञानेश्वर महाराजांना नाथ संप्रदायाची दीक्षा कोणामार्फत प्राप्त झाली? ऑप्शन ए गहिनीनाथ, ऑप्शन बी निवृत्तीनाथ, ऑप्शन सी जनार्दन स्वामी, ऑप्शन डी विसोबा खेचर. प्रश्न 1चं उत्तर आहे ऑप्शन बी निवृत्तीनाथ. संत ज्ञानेश्वर महाराजांना नाथ संप्रदायाची दीक्षा निवृत्तीनाथ यांच्यामार्फत प्राप्त झाली. प्रश्न क्रमांक 2. संत नामदेव महाराजांच्या किती रचनांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आला आहे? ऑप्शन ए 41, ऑप्शन बी 51, ऑप्शन सी 61, ऑप्शन डी 71. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे संत नामदेव महाराजांच्या 61 रचनांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आला आहे. ऑप्शन सी 61 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. संत निवृत्तीनाथ यांना नाथ संप्रदायाची दीक्षा कोणी दिली? ऑप्शन ए मत्स्येंद्रनाथ, ऑप्शन बी गोरक्षनाथ, ऑप्शन सी गहिनीनाथ, ऑप्शन डी चांगदेव. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे संत निवृत्तीनाथ यांना नाथ संप्रदायाची दीक्षा गहिनीनाथ यांनी दिली. ऑप्शन सी गहिनीनाथ हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. संत एकनाथ महाराजांनी कोणत्या ग्रंथाचे भावार्थ स्वरूपात लेखन केले? ऑप्शन ए रामायण, ऑप्शन बी भागवत पुराण, ऑप्शन सी महाभारत, ऑप्शन डी विष्णू पुराण. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे संत एकनाथ महाराजांनी भागवत पुराण या ग्रंथाचे भावार्थ स्वरूपात लेखन केले. ऑप्शन बी भागवत पुराण हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव पासष्टी किती ओव्यांमध्ये रचली आहे? ऑप्शन ए 55, ऑप्शन बी 65, ऑप्शन सी 75, ऑप्शन डी 85. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव पासष्टी ही 65 ओव्यांमध्ये रचली आहे. ऑप्शन बी 65 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. संत चोखामेळा महाराजांचे गुरु कोण होते? ऑप्शन ए संत तुकाराम महाराज, ऑप्शन बी संत नामदेव महाराज, ऑप्शन सी संत एकनाथ महाराज, ऑप्शन डी संत सावतामाळी. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे संत चोखामेळा महाराजांचे गुरु ऑप्शन बी संत नामदेव महाराज हे होते. प्रश्न क्रमांक 7. संत एकनाथ महाराजांच्या गुरूंचे नाव काय होते? ऑप्शन ए गहिनीनाथ, ऑप्शन बी विसोबा खेचर, ऑप्शन सी जनार्दन स्वामी, ऑप्शन डी निवृत्तीनाथ. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे संत एकनाथ महाराजांच्या गुरूंचे नाव ऑप्शन सी जनार्दन स्वामी हे होते. प्रश्न क्रमांक 8. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या ठिकाणी सांगितला? ऑप्शन ए आळंदी, ऑप्शन बी नेवासे, ऑप्शन सी पैठण, ऑप्शन डी पंढरपूर. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ऑप्शन बी नेवासे या ठिकाणी सांगितला. प्रश्न क्रमांक 9. भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणत्या संतांनी लिहिला? ऑप्शन ए संत तुकाराम महाराज, ऑप्शन बी संत नामदेव महाराज, ऑप्शन सी संत एकनाथ महाराज, ऑप्शन डी संत ज्ञानेश्वर महाराज. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे भावार्थ रामायण हा ग्रंथ ऑप्शन सी संत एकनाथ महाराज यांनी लिहिला आहे.
प्रश्न क्रमांक 10. संत जनाबाई यांनी स्वतःला कोणत्या संतांची दासी म्हणून संबोधले आहे? ऑप्शन ए संत ज्ञानेश्वर महाराज, ऑप्शन बी संत नामदेव महाराज, ऑप्शन सी संत एकनाथ महाराज, ऑप्शन डी संत तुकाराम महाराज. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे संत जनाबाई यांनी स्वतःला संत नामदेव महाराज यांची दासी म्हणून संबोधले आहे. प्रश्न क्रमांक 11. संत मुक्ताबाई यांनी कोणत्या योगीला उपदेश केला होता? ऑप्शन ए मत्स्येंद्रनाथ, ऑप्शन बी गोरक्षनाथ, ऑप्शन सी गहिनीनाथ, ऑप्शन डी चांगदेव. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे संत मुक्ताबाई यांनी गहिनीनाथ या योगीला उपदेश केला होता. ऑप्शन सी गहिनीनाथ हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. अमृतानुभव या ग्रंथात एकूण किती अध्याय आहेत? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 15. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे अमृतानुभव या ग्रंथामध्ये एकूण 10 अध्याय आहेत. ऑप्शन बी 10 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. संत गोरा कुंभार यांच्या भक्तीची परीक्षा कोणी घेतल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए विठ्ठलाने, ऑप्शन बी संत नामदेव महाराजांनी, ऑप्शन सी संत ज्ञानेश्वर महाराजांनी, ऑप्शन डी संत तुकाराम महाराजांनी. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे संत गोरा कुंभार यांच्या भक्तीची परीक्षा ऑप्शन बी संत नामदेव महाराजांनी घेतल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 14. खेचर ही उपाधी कोणत्या संतांच्या नावाशी जोडली जाते? ऑप्शन ए जनार्दन स्वामी, ऑप्शन बी विसोबा, ऑप्शन सी गहिनीनाथ, ऑप्शन डी चांगदेव. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे खेचर ही उपाधी विसोबा या संतांच्या नावाशी जोडली जाते. ऑप्शन बी विसोबा बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. संत सावतामाळी महाराजांचे जन्मस्थान कोणते? ऑप्शन ए अरण, ऑप्शन बी नरसी, ऑप्शन सी नेवासे, ऑप्शन डी पैठण. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे संत सावतामाळी महाराजांचे जन्मस्थान ऑप्शन ए अरण हे आहे. प्रश्न क्रमांक 16. संत कानोपात्रा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? ऑप्शन ए पंढरपूर, ऑप्शन बी पैठण, ऑप्शन सी देहू, ऑप्शन डी आळंदी. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे संत कान्होपात्रा हे पंढरपूर या क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन ए पंढरपूर बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे दुसरे नाव काय आहे? ऑप्शन ए भावार्थ दीपिका, ऑप्शन बी भावार्थ रामायण, ऑप्शन सी अमृतानुभव, ऑप्शन डी हरिपाठ. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे दुसरे नाव आहे ऑप्शन ए भावार्थ दीपिका. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील संत परंपरेत नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांना जोडणारा प्रमुख दुवा कोण मानले जातात? ऑप्शन ए संत तुकाराम महाराज, ऑप्शन बी संत नामदेव महाराज, ऑप्शन सी संत निवृत्ती महाराज, ऑप्शन डी संत एकनाथ महाराज. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे महाराष्ट्रातील संत परंपरेत नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांना जोडणारा दुवा म्हणून ऑप्शन सी संत निवृत्ती महाराज, निवृत्तीनाथ महाराज यांना मानले जाते. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. पसायदान हे कोणत्या ग्रंथाच्या शेवटी येते? ऑप्शन ए हरिपाठ, ऑप्शन बी एकनाथी भागवत, ऑप्शन सी ज्ञानेश्वरी, ऑप्शन डी तुकाराम गाथा. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे पसायदान हे ऑप्शन सी ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या शेवटी येते.
प्रश्न क्रमांक 20. संत एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? ऑप्शन ए संस्कृत, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी मराठी, ऑप्शन डी प्राकृत. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे संत एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ ऑप्शन सी मराठी या भाषेमध्ये लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. संत नामदेव महाराजांच्या पुत्राचे नाव काय होते? ऑप्शन ए नारायण, ऑप्शन बी विठा, ऑप्शन सी गोविंदा, ऑप्शन डी महादा. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे संत नामदेव महाराजांच्या पुत्राचे नाव ऑप्शन बी विठा हे आहे. प्रश्न क्रमांक 22. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 4 भावंडांमध्ये सर्वात मोठे कोण होते? ऑप्शन ए ज्ञानेश्वर, ऑप्शन बी सोपानदेव, ऑप्शन सी निवृत्तीनाथ, ऑप्शन डी मुक्ताबाई. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 4 भावंडांमध्ये सर्वात मोठे हे ऑप्शन सी निवृत्तीनाथ हे होते. प्रश्न क्रमांक 23. संत सोपानदेव महाराजांची समाधी कोठे आहे? ऑप्शन ए सासवड, ऑप्शन बी आळंदी, ऑप्शन सी पैठण, ऑप्शन डी देहू. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे संत सोपानदेव महाराजांची समाधी ऑप्शन ए सासवड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 24. संत चोखामेळा महाराजांच्या पुत्राचे नाव काय होते? ऑप्शन ए कर्ममेळा, ऑप्शन बी विठामेळा, ऑप्शन सी नाममेळा, ऑप्शन डी हरिमेळा. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे संत चोखामेळा महाराजांच्या पुत्राचे नाव ऑप्शन ए कर्ममेळा हे होते. प्रश्न क्रमांक 25. अभंग हा शब्द कोणत्या अर्थाशी अधिक जवळचा मानला जातो? ऑप्शन ए न तुटणारा, ऑप्शन बी गेय कविता, ऑप्शन सी स्तोत्र, ऑप्शन डी श्लोक. प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे अभंग हा शब्द ऑप्शन ए न तुटणारा या अर्थाशी अधिक जवळचा मानला जातो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.